जगद्गुरू तुकोबारायांचा विचार वैश्विक पातळीवरील साहित्याशी चर्चात्मक अंगाने घेऊन जाणाऱ्या तुकोबा स्पीक्सच्या पॉडकास्ट क्रमांक 124 मध्ये मी डॉक्टर दिनेश आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजचा गाथेतील अभंग अतिशय साधा, सोपा आणि सरळ आहे. चक्क उदाहरण देऊन महाराज आपल्याला संत आणि इतर जनांमधला फरक सांगतात. लक्षात ठेवा, संत म्हणजे हे आज जे बोंधू बुवा यांचं जे पीक फोपावलेलं आहे ते संत नव्हे. संत कोण? जे जगाला योग्य मार्ग दाखवतात, जगाला फसवणुकीपासून वाचवतात, ना की स्वतः फसून स्वतःचे घरं भरतात किंवा स्वतःला मोठमोठ्या ऐशोआरामाचं जीवन जगतात. हे संत असू शकत नाही. तर काय म्हणतात महाराज आजच्या अभंगामध्ये पाहूया. दह्याच्या अंगी निगे ताक लोणी, एक मोले दोन्ही मागो नये. आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, दोहींशी समान पाहू नये. पृथ्वीचा पोटी हिरागार गोटी, दोहोसी संसाठी करू नये. तुका म्हणे आता संत आणि जन, दोहोंसी समान मानू नये. महाराज सांगतात की दह्याची अंगी निघे ताक लोणी. दह्यापासूनच ताक पण निघतं आणि दह्यापासूनच लोणी पण निघतं. मग घेणाऱ्यानं म्हणायचं का जो भाव ताकाचा तोच भाव लोण्याचा? अजिबात नाही. म्हणून महाराज सांगतात दोन्ही मोले एक मागो नाही. एक मोले दोन्ही मागो नाही. म्हणजे एका मोलानं दोन्ही मागायचं नाही. कारण दही जरी मूळ एक असलं तरी ताकाचे गुणधर्म वेगळे आहेत आणि लोण्याचे गुणधर्म वेगळे आहेत. ताकाचा उपयोग वेगळा आहे, लोण्याचा उपयोग वेगळा आहे. महाराज आणखी एक उदाहरण देतात पुढच्या चरणामध्ये. सांगतात की आकाशाचे पोटी चंद्र तारांगणे, दोहोंशी समान पाहू नये. आकाशामध्येच चंद्र आहे, आकाशामध्येच तारांगण सुद्धा आहे. मग चंद्र आणि तारांगण समान आहे का? चंद्राचं कार्य, चंद्राचा प्रकाश, चंद्राचं सगळं वेगळं आणि बाकी तारांगणामध्ये जे काही आहे त्याचं सगळं वेगळं. आपण दोघांना समान म्हणू शकतो का? अजिबात नाही. म्हणून महाराज सांगतात की दोहोंशी समान पाहू नये. पृथ्वीच्या पोटी हिरागार गोटी, दोहोंशी संसाठी करू नये. ह्या पृथ्वीच्या पोटातच हिरा पण निघतो आणि पृथ्वीच्या पोटातच काय निघते? गारगोटी. मग हिरा आणि गारगोटी दोघांना सारखंच म्हणायचं का? तर दोघे एकाच ठिकाणाहून निघालेले आहेत ना. पण दोघंही कसे आहेत? वेगळे आहेत. का वेगळे आहेत? त्यांचे गुणधर्म वेगवेगळे आहेत, त्यांचं कार्य वेगळं आहे, त्यांचे उपयोग वेगळे आहेत. आणि त्यांचं कार्य आणि उपयोग जर वेगवेगळे असेल तर दोघांना एक मानण्याची चूक आपण करू नये. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज सांगतात की तुका म्हणे तैसे संत आणि जन, दोहींशी समान भजू नये. महाराज सांगतात संत आणि जन हे जनतेतलाच भाग आहे. जसं दह्यापासूनच ताक आणि लोणी मिळालेलं आहे, पृथ्वीपासूनच हिरा आणि गारगोटी मिळालेला आहे, नभातच आकाशातच तारांगण आणि चंद्र आहे, तसं मूळ हे माणसं समानच आहेत. मग दोघांनाही समान भजायचं का? दोघांना समान भजायचं नाही. एका बाजूला हे जन आहेत, ह्या जनाला माणसांची, संतांची गरज आहे. दुसऱ्या बाजूला संत आहेत जे स्वतःच्या जीवनावर, स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यावर उदक सोडून, पाणी सोडून जगाच्या कल्याणासाठी झटत फिरत. त्यामुळे दोघांना समान भजू नये. संत समजून जर सामान्य जनांची आपण भक्ती केली तर आपली फसगत ठरलेली आहे. आता आपण पाहतोच आहोत सध्या महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये काय परिस्थिती आहे, कशा पद्धतीने संत म्हणून लोकांना फसवत आहेत, सामान्य माणसाची लूट करत आहेत. म्हणून महाराज म्हणतात की संत आणि जन दोहींशी समान भजू नये. उदाहरण लक्षात ठेवा. हिरा गारगोटी त्याच मातीतून, पृथ्वीतून निघतात. दही पासूनच ताक आणि लोणी निघतं. याच नभांगणात चंद्र आणि तारांगण आहे, मात्र कार्य दोघांचं वेगळं आहे. त्यामुळे माणसांची पारख ही कशाहून झाली पाहिजे? तर त्याच्या कार्याहून झाली पाहिजे, कामाहून झाली पाहिजे. बाकी सगळं काय आहे? मिथ्या आहे. बाकी सर्व काय आहे? दिखावा आहे. कुणाला काय मानायचं तर तुम्ही मानून घ्या, मात्र हे काय आहे? वेगळं आहे, असं महाराज अभंगात सांगतात. हा गाथेतला अभंग क्रमांक 2492. अशाच पद्धतीचा संदेश देणारे सुप्रसिद्ध इंग्रजी कवी विल्यम बेक, त्यांचा अँग्युरीज ऑफ इनोसेन्स मधली एक कविता आपण घेणार आहोत. यापूर्वी आपण ती कविता थोडीशी घेतलेली आहे, परंतु आजच्या अभंगाला ती खूपच चपकल बसते, म्हणून आपण ती कविता घेणार आहोत. काय म्हणतात विल्यम बेक पाहूया.
Every night and every morn some to misery are born. Every morn and every night some are born to sweet delight, some are born to sweet delight. प्रत्येक रात्र प्रत्येक सकाळ काही जणांचा जन्म सम टू मिजरी आर बॉर्न, काही जण दुःखासाठी जन्म घेतात, तर काही जण स्वीट डिलाइट आनंद घेण्यासाठी त्यांचा जन्म होतो. म्हणजे त्यांचं जे कर्म आहे, ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला आहे तिथं त्यांना दुःख माहिती नाही, त्यांना फक्त सुख आणि सुख आणि आनंदच आहे. दुसऱ्या बाजूला काही जणांचा दुःखात जन्म होतो आणि आयुष्यभर ते दुःखच भोगत राहतात. वी आर लेड टू बिलीव्ह अ लाय when we see not through the eye, which was born in a night to perish in a night, when the soul slept in beams of light. कवी सांगतात की वी आर लेड टू बिलीव्ह, आणि खोटेपणामध्ये आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, की विच वॉज बॉर्न टू नाईट टू पेरिश इन नाईट. जे रात्री बनवतात, म्हणजे जे वाईट परिस्थितीत जन्म घेतात त्यांना वाईटच परिस्थितीचा सामना करावा लागतो. आणि काही जण समवन स्लेप्ट इन बीम्स ऑफ लाईट, आणि काही जण एकदम सूर्यप्रकाशामध्ये आराम करत असतात. सूर्यप्रकाश म्हणजे काय? गॉड ॲपियर्स अँड गॉड इज लाईट. म्हणजे देवाच्या सानिध्यामध्ये जे आहेत ते कसे आहेत? सूर्यप्रकाशासारखे तेजस्वी आहेत. आता हे माणसंच आहेत, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या पद्धतीनं हे पण माणसंच आहेत. काही जण दुःख भोगतायत, काही जण आनंद भोगतायत. हे काय आहे? हे कशामुळे आहे? टू दोज पुअर सोल्स हू ड्वेल्स इन नाईट बट डज अ ह्युमन फॉर्म डिस्प्ले टू दोज हू ड्वेल इन रिअल ऑफ डे. काही जण रात्रीचा अंधार सहन करतात, काही जण दिवसाच्या उजेडाचा आनंद घेतात. सर्व ही माणसंच आहेत. हे जो वेगवेगळा त्यांना जो भोग मिळालेला आहे, हा जो काही त्यांची परिस्थिती आहे, ही परिस्थिती कशामुळे आहे? तर ईश्वराच्या सानिध्यामुळे. जे ईश्वराच्या सानिध्यात गेले, जे उजेडाकडे गेले, म्हणजे देवाच्या जवळ गेले, त्यांचं जीवन सुखकर झालं. जे अज्ञानाकडे गेले त्यांचं जीवन कसं झालं? दुःखकर झालं. जसं हिरा आणि गारगोटी. हिरा उजेडाकडे गेला, ईश्वराकडे गेला, त्याचं कल्याण झालं. गारगोटी मागे राहील. दह्यापैकी लोणी ईश्वराकडे गेलं, ताक मागे राहील. म्हणजे जे काही घडतं आहे या समाजामध्ये, हे सर्व काही जे घडतं आहे, ह्या घडण्याच्या मागच्या ज्या कारणीमीमांसा आहेत, हे आपण केल्या पाहिजेत, या आपण ओळखून घेतल्या पाहिजे. म्हणजे काय? तर माणसाची परिस्थिती, व्यक्तीचं मोठेपण हे कशावर असतं? तर त्याच्या कर्मावर असतं. जसं अँग्युरेज ऑफ इनोसन्स मध्ये विल्यम बेक सांगतात की तुम्ही ईश्वराकडे गेलात म्हणजे तुम्ही चांगल्या कामाकडे गेलात, तुम्ही लाईटकडे गेलात, उजेडाकडे गेलात, तुम्ही सद्गुणाकडे गेलात, तर तुमचं जीवन सद्गुणाने भरलेलं प्रकाशित. तुम्ही जर नाईटकडे गेलात, तुम्ही अंधाराकडे गेलात, तुम्ही काळोखाकडे गेलात, तुम्ही अज्ञानाकडे गेलात, तर तुमचं जीवन अज्ञानानं आणि काळोखानंच भरलेलं आहे. आता तुम्ही ठरवा, तुम्हाला हिरा व्हायचंय का गारगोटी व्हायचंय? तुम्हीच ठरवा तुम्हाला लोणी व्हायचंय का ताक व्हायचंय, आणि तुम्हीच ठरवा तुम्हाला तारांगण व्हायचंय का चंद्र व्हायचंय. हे सर्व तुमच्यावरच अवलंबून आहे. आणि म्हणून जसं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तसंच विल्यम बेक सुद्धा सांगतात की तुम्ही ठरवा तुम्हाला कुठे जायचं आहे, तुम्ही ठरवा तुम्हाला काय घ्यायचं आहे, हिरा व्हायचंय का काय व्हायचंय, आणि तुम्ही निवडा आणि तुमचं जीवन तुम्ही काय करा? सुखकर करा. संत आणि जन हे एकाच जनतेतून आलेले आहेत, परंतु तुम्हाला जर सत्याचा मार्ग हवा असेल तर तुम्हाला ह्या सामान्य जनतेची भक्ती करून काही होणार नाही. तुम्हाला संतांचीच भक्ती करावी लागेल, आणि तीच तुम्हाला काय करणार आहे? तुमच्या कल्याणाकडे घेऊन जाणार आहे. जगद्गुरु तुकोबाराय आणि विल्यम बेक यांच्या संदेशासोबत आपण या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय, रामकृष्ण हरी.